बातमी बीडची आहे. बीडच्या भगीरथ बियाणींच्या कथित आत्महत्येचा मुद्दा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उकरून काढलाय. भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. भगीरथ बियाणींच्या कन्येला कुणी छळलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच आता भगीरथ बियाणींचं नाव आल्यानं वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. भगीरथ बियाणींच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा रोग कुणाकडे आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आव्हाडांच्या आरोपांना राजकीय वादळ निर्माण झालेले. बीडच्या भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली? भगीरथ बियाणींच्या मुलीला कुणी छळलं? जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी असे जाहीर सवाल उपस्थित केलेले आहेत. राष्ट्रवादीतल्या आरोप प्रत्यारोपात आता बियाणींचं नाव हे पुढे येताना दिसतंय. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्याच्या पोरीला कोणी छळलं? आणि त्या छळाला कंटाळून भगीरथ बियाणींनी आत्महत्या केली की नाही? आता मुंडे नावाचा एक पोरगा मारले गेला परळीमध्ये. पोलिसांच्या मुळे मारला गेला की काहीतरी झालं? गुन्हा का नाही नोंदवलाय? असं आहे की मी कधीच काही बोलत नाही. मी आजपर्यंत कोणाचंही तोंडातलं नाव सुद्धा काढलं नाही. पण तुम्ही माझं नाव काढाल तर मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही. जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते भगीरथ बियाणी नेमके कोण आहेत ते आपण समजून घेऊया. भगीरथ बियाणी बीडचे भाजप शहराध्यक्ष होते. गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख. राजकीय नेते कार्यकर्त्यांशी भगीरथ यांचे मैत्रीपूर्ण संबंध. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अशीही बियाणींची ख्याती. बियाणींनी 11 ऑक्टोबर 2022ला आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बियाणींची कुटुंबियांशी चर्चा सुद्धा होती. गप्पा सुद्धा रात्रभर मारल्या कुटुंबियांसोबत. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आत्महत्येपूर्वी बियाणींनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला होता. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ते मृतावस्थेत आढळले आहेत. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडे. विकास, आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये आता भगीरथ बियाणी यांचं नाव समोर येताना दिसतंय. निश्चित लागवीजी, आपण पाहिलं असेल की भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. आपल्या बरोबर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत शिवराज बांगर. यांच्याकडनं अधिक काही गोष्टी जाणून घेणार आहोत आपण. खरं तर तुम्ही जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया ऐकली असेल. काय एकंदरीत वाटतंय, कारण की तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात, हे प्रकरण कशा पद्धतीने पाहिलं असेल? गद्दार राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये गद्दार राष्ट्रवादीचे मोरके या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांवरती जी टिप्पणी केली होती, वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी टिप्पणी केली. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा यांचा जो इतिहास आहे तो इतिहास अत्यंत जुना आहे. परंतु मी केलं तेच बरोबर, मी बोलेल तेच खरं आणि मी बोललेलंच सगळ्यांना ऐकलं पाहिजे अशी मगरुरीची आणि दादागिरीची यांची जी पद्धत आहे, त्या पद्धतीला जितेंद्र आव्हाड साहेब या महाराष्ट्रामध्ये त्यांना शह देत आहेत. हे शल्य आहे. त्यांच्या गद्दाराच्या टोळीला शह देण्याचं काम जितेंद्र आव्हाड साहेब करतायत. त्याच्यामुळं जितेंद्र आव्हाड साहेबांवरती अतिशय खालच्या पातळीमध्ये जाऊन बोलणं, अतिशय वैयक्तिक विषयामध्ये बोलणं, त्यांना चारी बाजूने घेरणं. परंतु जितेंद्र आव्हाड साहेब हे फायटर आहेत. ते कधीही तुमच्या दबावाला बळी पडणार नाहीत. मग तुम्ही जर आमचा इतिहास काढाल तर तुमचा इतिहास अत्यंत काळा आहे आणि तो काळा इतिहास जर आम्ही काढायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. कारण काल आव्हाड साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, मी
जाहीरपणे या ठिकाणी प्रशासनाला एक आव्हान करणार आहे की कुलकर्णी नावाचे एक पत्रकार आहेत, त्यांचं अॅनालायझर नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती त्यांनी 2 भाग केले. 2 भागामध्ये त्यांनी भलेही नाव नाही घेतलं, पण तो बीड जिल्ह्यातल्या शेमड्या पोरांना सुद्धा माहिती आहे की ते बोलले ते नेमकं कोणाबद्दल बोलले. भगीरथ दादासारखा सज्जन माणूस, सर्वसामान्य लोकांमध्ये संबंध असलेला, भलेही तो एका पक्षाचा नेता असेल, पण तो सर्वसामान्य लोकांमध्ये, तरुणामध्ये भगीरथ बियाणीच्या बाबतीमध्ये एक वेगळा आदर होता आणि एक मैत्री होती. पण तू अचानक भगीरथ बियाणी मारतात, पूर्ण बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र शोध घेतो की नेमकं काय घडलंय की भगीरथ बियाणी सारखा शांत डोक्याचा माणूस, एवढा चांगला माणूस आत्महत्या करतो. आणि मग सगळेजण शोध घेत असताना अचानकपणे 2 एपिसोड बाहेर पडतात. 2 एपिसोड बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्टोरी सांगितली जाते की त्या नेत्यानं आत्महत्या केली कारण त्या नेत्याची मुलगी एका अमुक नेत्याच्या ताब्यामध्ये होती. मग तू एक तर अमुक व्यक्तीला गोळी घाल किंवा स्वतःला गोळी घालून घे, अशा पद्धतीचं त्याला धमकावलं गेलं आणि त्यांनी स्वतःची आत्महत्या केली. अशा प्रकारचं ते 2 भाग आहेत. त्या पत्रकार महोदयांनी सुद्धा सांगितलं होतं त्यांच्यासोबत चांगले संबंध होते भगीरथ दादासोबत. जी. काय ही वेळ काय आली असेल कदाचित? मग मी तेच, माझं म्हणणंच ते आहे मुळात की भगीरथ बियाणीची जी आत्महत्या झाली त्या आत्महत्याचा पूर्ण महाराष्ट्र शोध घेत असताना 2 एपिसोड अॅनालायझर नावाच्या चॅनलवरून बाहेर पडले आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अशी चर्चा झाली आणि प्रत्येकाचं एक मत बनलं की भगीरथ बियाणीच्या आत्महत्ये पाठीमागे ठोस कारण आहे. मग ते काल आव्हाड साहेब बोलले, तर माझं प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की भगीरथ बियाणीचे त्या दिवशीचे कॉल डिटेल चेक झाले पाहिजे, त्याला कुणी धमक्या दिल्या तेही बाहेर आलं पाहिजे. ज्या पत्रकार महोदयांनी त्याच्या अकाउंटवरून कुठल्या महिलेला ट्रान्झॅक्शन झालेत, कुठल्या महिलेला पैसे गेलेत असा दावा केलाय, त्या पत्रकार महोदयांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि हे जे काही ट्रान्झॅक्शन झाले, जे पैसे गेलेले आहेत असा दावा त्या पत्रकारांनी केलाय, ते सगळं समोर आलं पाहिजे. तो आणखी काही एपिसोड याच्यामध्ये आणणार होता, आणखी काही पुरावे असल्याचा त्यांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. हे पुरावे सुद्धा समाजासमोर आले पाहिजेत आणि भगीरथ बियाणीचं त्या दिवशीचं कॉल रेकॉर्ड किंवा त्या दिवशीचं त्यांचं जे कॉलिंग हिस्ट्री आहे ती प्रशासनाने काढावी. याच्यामध्ये एसआयटी गठीत करावी आणि भगीरथ बियाणीने खरोखर आत्महत्या का केली याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे. आणि जो लोग कांच के बंगले में रहते वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते. तुम्ही काचाच्या घरामध्ये राहताय, तुमचा इतिहास फार काळा गडद आहे. तुम्ही जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यावरती तुम्ही खालच्या पातळीवर बोललं नाही पाहिजे. तुम्ही दिल्या घरी सुखानं राहिलं पाहिजे. तुम्ही गेलात, पळून गेलात, तुम्ही आता पळून गेलेला आहात आणि पळून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला बापाच्या प्रॉपर्टीची अपेक्षा आहे. म्हणजे शक्यतो जी व्यक्ती घर सोडून निघून जाते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचं कर्तृत्व उभा केलं पाहिजे. हा दुनियादारीचा नियम आहे. परंतु आम्ही पळूनही जाणार, आम्ही बापालाही शिव्या घालणार आणि बापाला शिव्या घालून आम्ही बापाच्या प्रॉपर्टीवर दावाही करणार. मला वाटतं अजितदादा पवारांनी, अजितदादा पवारांच्या ज्या आजूबाजूचे 4-2 लोक अजितदादा पवारांचे आहेत त्यांनी 6 महिन्यापूर्वीची आपली भाषणं ऐकावीत स्वतःची काढून. म्हणजे जनाची नाही तर निदान मनाची तरी आपल्याला वाटेल की 6 महिन्यापूर्वी शिवसेना फोडल्यानंतर आपण एकनाथ शिंदे साहेबांवरती आणि त्यांच्या लोकांवरती कुठल्या भाषेत टीका केली. आपण शिंदे साहेबाला पक्ष काढण्याचं आव्हान केलं. शिंदे साहेबाला आपण सल्ला दिला की तुम्ही स्वतःचा पक्ष काढा, कारण हा पक्ष उद्धव साहेबांच्या बापानी काढलेला आहे. आणि मग जिथं आदरणीय पवार साहेबांनी काढलेला पक्ष आहे, पवार साहेब वजा तुम्ही 0 आहात. भगीरथ बियाणी यांच्या मुलीची देखील कुठेतरी छळवणूक पिळवणूक होत होती असं देखील म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी. निश्चितपणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे 2 एपिसोड अॅनालायझर चॅनलवरून बाहेर आले, सर्वसामान्याच्या मोबाईलमध्ये ते आजही आहेत. प्रत्येक जण तो खाजगीमध्ये ऐकतो. दहशत, गुंडगिरी आणि झुंडगिरीमुळं मला वाटतं की पुढचे एपिसोड काढण्याची डेअरिंग सुशील कुलकर्णींनी केली नसावी. परंतु जे कुलकर्णी बोलले, भलेही नाव घेतलं नाही, परंतु आमच्याकडे काय मन आहे, नाक खाजवलं की नक्क लाजतंच. मग त्या कुलकर्णींनी ते बाहेर आणलं, भले त्या बिचाऱ्यानं नाव नाही घेतलं. मग त्याच्यावरती जर एखाद्याची पोरगी त्या ठिकाणी किडनॅप गेली असेल, त्या पोरीला बंदूक लावून तुझ्या बापाला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं असेल, निश्चितपणे त्या पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी किडनॅप केलं असेल किंवा त्याला धमकी दिली असेल, तर माझी सरकारला विनंती की त्या पत्रकाराला सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. पत्रकाराकडे जे पुरावे त्यांनी जे त्या ठिकाणी पुरावे असल्याचं जाहीर केलेलं आहे ते पुरावे पत्रकाराकडून घेतले पाहिजेत. त्याची चौकशी झाली पाहिजे, कॉल डिटेलची चौकशी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मी जाहीरपणे सरकारला आवाहन करतोय की याच्यामध्ये एसआयटी नेमून भगीरथ यांच्या आत्महत्येच्या पाठीमागे खरोखर कोण आहे. कारण अशी माणसं खूप वर्षानंतर समाजामध्ये तयार होतात असतात. त्याच्यामध्ये भगीरथ बियाणी एक होते. भगीरथ बियाणी राजकारणाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे अनेकांना मदत करायचे.
मग काय चुकलं, नेमकं कुठं काय माशी शिंकली? म्हणजे अडचणीत आमच्याकडे अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांच्या अडचणी असतात. पण भगीरथ बियाणी तसे अडचणीतले नव्हते. हा हजारो लोकांना मदत करणारा माणूस आहे. तो स्वतःच्या डोक्यात गोळी घालण्याइतपत काय घडलं हे आपल्याला निश्चितपणे त्या दिवशीच्या कॉल डिटेल्स वरून कळेल. की आजही जग जाहीर झालेलं नाही, ते जाहीर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये SIT आली पाहिजे. आणि का भगीरथ बियाणीने आत्महत्या केली हे समाजाला सुद्धा कळलं पाहिजे. अनेक लोक जेव्हा कट्ट्यावरती बसतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं शोध लावतोय की भगीरथ बियाणीने का आत्महत्या केली असेल, भगीरथ बियाणीने का आत्महत्या केली असेल. तर त्याचा शोध या ठिकाणी लागला पाहिजे. त्यासाठी SIT नेमले गेले पाहिजे. निश्चित हे शरद पवार गटाचे आहेत कार्यकर्ते शिवराज बांगर यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी देखील मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आता जे काही बियाणीचं आत्महत्या प्रकरण आहे ते पुन्हा चर्चेत आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. लागवीजी. निश्चित धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.